नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी वांगी बोंबीलची भाजी करत आहे। तर मी बारीक साईजचे बोंबील घेतलेले आहेत, वाळलेले बोंबील आहेत आणि वांगी घेतलेले आहेत 3। आणि हे बोंबील मी आता गॅसवर भाजून घेते आणि साफ करून घेते याला। चला तर मग आपण हे गॅसवर भाजून घेऊ। गॅसवर जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर मी भाजते। झालेले आहेत भाजून, हे बघा असे भाजून घेतलेले आहेत। आता ह्याला साफ करून घेऊ आपण। शेपटीकडचा भाग आणि मुंडक्याकडचा भाग आपण काढून घेऊ। मी बारीक साईजचे बोंबील का घेतले का की ह्याच्यामध्ये मणी जास्त नसतात आणि मोठे बोंबील घेतले की त्याच्यामधला मणी काढावाच लागतो, नाहीतर भाजी पूर्ण कडू होती। त्यामुळे मी बारीक साईजचे बोंबील घेतलेले आहेत, साफ करून झालेले आहेत। आता याचे तुकडे करून गार पाण्यामध्ये टाकते। हे बघा असं ह्याला चोळून धुवून घेऊ आपण स्वच्छ 4-5 पाण्याने। हे बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे ज्वारीचं पीठ मी त्या बोंबीलला लावून घेते। स्वच्छ धुवून घेतले होते 4-5 पाण्याने। मी ज्वारीचं पीठ का लावलेलं आहे का की बोंबीलची भाजी केली की मसाला वास येऊ नये, त्यामुळे। आता ह्याला 2 मिनिटासाठी ठेवून घेऊ। आता साहित्य सांगते तुम्हाला। बोंबील स्वच्छ धुवून ज्वारीचं पीठ लावून घेतलेलं आहे मी, 2 मिनिटासाठी ठेवले। टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, वांगी बारीक चिरून घेतलेले आहे। 1 टॅमॅटो आहे आणि वांगी 3। लसूण घेतलेला आहे, बऱ्यापैकी लसूण घेतलेला आहे। लसूण जाडसर वाटून घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। हळद पाव चमचा, 1 मोठा चमचा काळा मसाला आणि मीठ। चला तर रेसिपीला चालू करू। कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे। आता लसूण टाकून देऊ। लसूण जरा जाडसरच वाटून घेतलेला आहे। लसणाचा वापर मी जास्त केलेला आहे का की या भाजीला लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे लसूण घेतलेला आहे जास्त। आता जे आपण पीठ लावून घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील। आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊया। मी सांगायचे विसरले, मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेणार आहे। हे बघा 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। मी या भाजीला गरम पाण्याचा वापर करते थोडा। चांगलं व्यवस्थित परतून घेऊ आपण। टॅमॅटो सॉफ्ट झाले की त्याच्यामध्ये आपण जे बोंबील धुवून ठेवले होते ते टाकून घेऊ। तेलामध्ये परतून घेऊ बोंबील ते। व्यवस्थित परतले की मग त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेऊ। काळा मसाला 1 चमचा, मोठा 1 चमचा घेतलेला आहे। हळद आणि मीठ। मी मसाले जास्त वापरलेले नाही आहेत। आता हे व्यवस्थित अगदी परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर टाकते। आता वांगी टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये। वांगी कापून मीठ टाकून ठेवलं होतं, वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये। व्यवस्थित हलवून घेऊ। कलर बघ किती सुंदर आलाय याला।
झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊ, गरम पाणी. गरम पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित हलवून घेऊ याला. आता भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेत आहे. थोडंसं घेते आणि थोडं पाणी ओतून ह्याचा गोळ तयार करू. हे बघा असा ज्वारीच्या पिठाचा. आता हा गोळ आपण ह्या भाजीमध्ये ओतू. भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी ज्वारीच्या पिठाचा गोळ टाकलेला आहे. हे बघा. आता ह्याला 5 मिनिटासाठी नाही 10 मिनिटासाठी आपण ह्याला झाकण टाकून ठेवून देऊ. मंद गॅसवरच करूया. 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडू आता. हे बघा किती छान कलर आलेला आहे याला. मस्त भाजी शिजलेली आहे. त्याचं टेक्स्चर पण बघा कसलं भारी झालेली आहे रेसिपी. कोथिंबीर टाकते. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. हे तयार आहे आपली वांगी बोंबीलची रेसिपी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. मी सजेस्ट करेल की तुम्ही ही भाजी भाकरीबरोबरच खावा. खरंच खूप छान लागते. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्की ट्राय करा ही भाजी. बाय सगळ्यांना.